फडणवीस विरुद्ध फुले आंबेडकर असा वाद संजय राऊतांच्या मनात, पण हा जातीवाद अस्तित्वात येणार नाही. सामनाच्या फुले विरुद्ध फडणवीस अग्रलेखावरती चंद्रकांत पाटील यांचं उत्तर. अमित शहांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंनी भरत गोगावलेंना तातडीने मुंबईला बोलवलं. आज नाही उद्या मुंबईला जाणार, गोगावलेंची माहिती. काँग्रेसला मुस्लिमांबद्दल प्रेम आहे तर मुस्लिम पक्षाध्यक्ष का करत नाहीत? पंतप्रधान मोदींचा सवाल. काँग्रेसनं आंबेडकरांना कायम व्यवस्थेबाहेर ठेवल्याचीही टीका. तुम्ही बाबासाहेबांचे कोणते विचार आत्मसात केले? खरगेंचा प्रतिसवाल. मुस्लिमांना शिव्या देऊन हिंदू राष्ट्र बनणार नाही, बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्रीचं प्रतिपादन. बागेश्वर बाबाचा आज अंधेरीत सत्संग. मुलांवर शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचे संस्कार करण्याचं आवाहन. टँकर असोसिएशनचं शिष्टमंडळ मुंबई महापालिका आयुक्तांना भेटणार. आपत्कालीन व्यवस्थापन लागू केल्यानंतरही टँकर मालक संपावर ठाम, तर बीएमसी विहिरी आणि कूपनलिका ताब्यात घेणार. नागपूरच्या 580 बोगस शिक्षक घोटाळ्याप्रकरणी आणखी 3 अटक. शिक्षण उपसंचालक, उपनिरीक्षक आणि लिपिकाला बेड्या. 580 बोगस शिक्षक 5 वर्ष घेत होते बिनबोभाट पगार. पीएनबी घोटाळा प्रकरणातील फरार आरोपी मेहुल चोक्सीला अटक. भारताच्या विनंतीनंतर बेल्जियम पोलिसांची कारवाई. अभिनेता सलमान खानला पुन्हा धमकी. मुंबईच्या वरळीतील वाहतूक विभागाच्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज. सलमानची कार बॉम्बने उडवून देण्याची धमकी. नागपुरात चारित्र्याच्या संशयातनं डॉक्टर पत्नीची डॉक्टर पतीकडून हत्या. आरोपी पती आणि दिराला अटक. नाशिकमध्ये डीजेच्या दणदणाटाने तरुणाचा मृत्यू झाल्याचा संशय. डीजेच्या आवाजाने नाकातोंडातनं रक्तस्राव झाल्याची शक्यता. शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा. महाराष्ट्रामध्ये 2 दिवसामध्ये अवकाळी पाऊस. हवामान विभागाचा इशारा, तर अनेक ठिकाणी गारपिटीचा तडाखा बसण्याचाही अंदाज. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आज 134वी जयंती. राज्यपालांसह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून महामानवाला अभिवादन. भीम अनुयायी चैत्यभूमी आणि दीक्षाभूमीवरती दाखल. चपळ क्षेत्ररक्षणाच्या जोरावर मुंबई इंडियन्सचा दिल्लीवर 12 धावांनी रोमहर्षक विजय. शेवटचे 3 फलंदाज 3 चेंडूंवरती बाद. दिल्लीचा यंदाचा पहिला पराभव, तर मुंबईचा दुसरा विजय. नमस्कार, मी पूर्वी भावे. दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. दुपारच्या बातम्यांची सुरुवात आपण एका खळबळजनक बातमीने करणार आहोत. मला वाल्मिकरांच्या एन्काउंटरची ऑफर होती. निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी असा दावा केलाय.